हाय फ्रेंड्स. तर पहिला पार्ट तुम्ही नक्कीच बघितला असेल ब्लाऊजचा. तो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तर आता पुढचं जे काही कलेक्शन आहे ना माझ्या ब्लाऊजचं ते मी दाखवते. आणि त्यानंतर पुढे जे मी तुम्हाला दाखवणार आहे ना ते माझं कानातलं आणि मंगळसूत्र. एकदा कानातल्याचं कलेक्शन दाखवेन, एकदा मंगळसूत्राचं दाखवेन. तर तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता पुढचा ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला. हा असा शिवलेला आहे. बऱ्याच जणांनी जर का दिवाळीचा ब्लॉग बघितला असेल ना तर त्याच्यात दिसलं असेल त्यांना, मी फोटो टाकले होते. आता ही फॅशन खूप आलेली आहे त्यामुळे असं करून घेतलं होतं मी पण. आणि हाताला सुद्धा लावून हे मणी आहेत ना ते चिटकवले. पुन्हा तिथे पुढे गळ्याला पण. या बाजूला सुद्धा आहे. हा सुद्धा छान वाटतं घातलं ब्लाऊज. जरा वेगळं काहीतरी ट्राय करूया म्हटलं म्हणून मी असं केलं होतं. त्यानंतर पुन्हा तसंच एक आहे. हे जे मोती आहेत ना खाली लटकन आहेत त्याच्यावर त्याला खाली मणी मोती असं आहे. तर ते खूप छान वाजतात घातले, छान वाटतं ते. हे मागच्या बाजूला आहे आणि ह्याचे पण हात फुग्यांचे केलेले. परवा ही मी वेअर केली होती साडी. जर का तुम्ही व्हिडिओ बघितला असेल महालक्ष्मीची ओटी भरताना त्यात मी साडी वेअर केली होती तेव्हा दिसला असेल हा ब्लाऊज घातलेला. हा एक ब्लाऊज आहे. हा पण सिम्पलच आहे, असं जास्त काही त्याला केलेलं नाही आहे. कारण की साडी आहे ना ती पूर्ण भरलेली आहे ह्याची. बघितलीच असेल ह्याची साडी तुम्ही, बरेच वेळा मी नेसली आहे. हा असा डीप केला आहे मागचा गळा आणि त्याला नॉट लावले फक्त साधी सिम्पल. आणि लटकन वगैरे काही लावलं नाही, त्यालाही कापडाचंच लावलेलं आहे. कारण की ते लटकन लावले नाही तर तुटतात ते आणि पत्र्याचे वगैरे असतात ना त्यामुळे ते तांबरतात लवकर. हाताला पण याला असं मग अशी जसं मी म्हटलं ना गोट लावला आहे तसंच ह्याला पण लावलं या ब्लाऊजला. त्याच्या मागच्या गळ्याला सुद्धा गोटच लावलेला आहे. आणि माझे हे बरेचसे ब्लाऊज मी चिपळूणमध्ये किंवा मग उमरजला शिवत असते. माझी नणंद आहे उमरजला, त्यांच्याकडे देते त्यामुळे आणतात शिवत मैत्रिणीकडून. हा एक ब्लाऊज आहे. खरं तर हा मला वेगळा पॅटर्न करायचा होता पण त्यांना तसा जमला नाही त्यामुळे मग मी जास्त काही वेअर केलं नव्हतं. हात असे लांब ठेवले आणि गळा हा असा आहे. इथे मला ना आपल्याला जो बो असतो ना मुलांच्या शर्टला वगैरे 3 पीस वगैरे घालतात त्याला बो असतो तशा टाईपचा बो हवा होता पण ते काही त्यांना जमलं नाही आहे. पण जर का तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता व्यवस्थित टेलरला सांगून. हा असा शिवलेला आहे. ही बाजूनी लेस लावलेली आहे आणि हात 3/4. मागच्या हुकांचे ब्लाऊज मी नाही शिवत जास्त कारण की मी जेव्हा मागच्या हुकांचे ब्लाऊज शिवलेत ना तेव्हा ते मला घट्टच होतात, काही कळतच नाही. म्हणजे मेजर तर बरोबर असतं आपलं पण तरी पण ते नाही व्यवस्थित होत त्यामुळे मग मी नाही शिवायला मागत मागच्या हुकांची. आणि ही साडी तर खूप जुनी आहे. ही मला ना माझ्या मैत्रिणींनी गिफ्ट केली होती, बड्डे गिफ्ट. पण अजून पण ती छान आहे साडी. साड्या कसं जास्त नेसणं होत नाही त्यामुळे ते बरेच वर्ष राहतात. हाताला ही साडीची लेस होती तीच आहे हाताला, म्हणजे ब्लाऊजलाच दिली होती ती. आणि ही वेगळी लावून घेतलेली आहे पाठीमागे, म्हणजे अशी केली आहे डिझाईन. आणि ह्याला पण लटकन लावले असे सिम्पल आहे ते. आणि ती साडी जास्त भागातली नव्हती म्हणून म्हटलं सिम्पलच असू दे. ते पण आता काळे पडले. आणि हा एक वेलवेटचा ब्लाऊज मी शिवून घेतला आहे. असा साधा शिवला आहे तो, जास्त काही केलं नाही आहे त्याला. त्याचा गळा असा पंचकोनी गळा आहे त्याचा. मला दिसतोय का व्हिडिओमध्ये बघून.
चिकोनी गळा करून घेतला, ब्लॅक कलरचा आहे. असं हा कोणत्याही साडीवर मॅच होऊ शकतो म्हणून शिवून घेतला होता. ह्यात ग्रीन पण छान वाटतो, मरून कलर पण छान वाटतो. डार्क शेड जेवढे असतील ना तेवढे छान दिसतात वेलवेटच्या ब्लाऊजचे. आणि कापड छान आहे, सॉफ्ट आहे, असं टोचत नाही काय नाही. म्हणजे ह्याला जे टिकली वर्क वगैरे आहे ना ते पण नाही टोचत. हे कापड आमच्या इथेच घेतलेलं आहे मी, रंगोली म्हणून दुकान आहे त्या दुकानामध्ये. त्यानंतर पुढचा ब्लाऊज येतो. ही पण अशी जुनी साडी आहे, पण जरा डिझाईन म्हटलं दाखवावं कोणाला उपयोगी पडली तर म्हणून दाखवते. मी या बाजूला असे काठ लावलेले आहेत साडीचे. तो कलर तसाच असल्यामुळे जास्त दिसत नसेल कदाचित. इकडे पण लावले आणि इथे गळ्याला पण लावलेलं आहे. पूर्ण दाखवलं ब्लाऊज मी. हा बघा असं बघ. आणि चौकोनी गळा आहे त्याचा. आणि हात ह्याचे शॉर्ट आहेत. त्यानंतर हा व्हाईट कलरचा ब्लाऊज हा आत्ताच शिवून घेतला आहे, अजून वेअर नाही केला आहे मी. आणि ह्याच्यावर साडी अजून घ्यायची आहे मला, साडी घेतलेली नाही आहे मी. ह्याचा बी शेपचा गळा गेला आहे मागच्या बाजूला. आणि पुन्हा फुग्याचे हात, आणि फुग्याचे हात ना खूप छान दिसतात घातले की. त्यामुळे जास्त नाही, पण इथे वरती थोडासा फुगा केला आहे. आणि आपण पुढच्या हुकाचं शिवला आहे मी. बाकी वेगळं असं काही केलं नाही आहे. जेव्हा वेअर करेन ना तेव्हा दाखवेन मी तुम्हाला. असं मी अजून वेअर पण नाही केला आहे, तो शिवला आहे तो तसाच तुम्हाला आता दाखवते. चिकन करीचं कापड आहे. असं विकत पण मिळतात ब्लाऊज, पण म्हटलं शिवूनच घेऊया आपण, म्हणून शिवून घेतलं. त्यानंतर हा ब्लॅक कलरच्या साडीवरचा ब्लाऊज आहे माझ्या. ब्लॅक कलरच्या दोन साड्या आहेत माझ्याकडे, एक गोल्डन प्रिंटमध्ये आणि एक सिल्वरमध्ये. हा असा आहे, अशी डिझाईन करून घेतली त्याला. ही पण छान वाटते, कारण की आपल्या मकर संक्रांतीला घालतात ना काळा रंग, त्यामुळे मग दोन साड्या घेतल्या होत्या. एक भावाने घेतली होती वाढदिवसाला आणि एक मी अशी घेतली होती, आवडली होती म्हणून. ह्याचे पण हात शॉर्ट आहेत. हा एक ब्लाऊज आहे, त्याला पण असेच काठ लावून घेतलेले आहेत. बाकी वर्क वगैरे काही केलेलं नाही, कारण की साड्या ना काठापदराच्या असल्या की त्याला जास्त वर्कचे ब्लाऊज नाही चांगलं लागत. वर्क करण्यासारख्या साड्या असेल तर काही केलं तर काही वाटत नाही, पण हे काठापदराच्या साड्यांना नाही वर्क करून घेत. हा असं ब्लाऊज आहे. त्याचे पण हात 3/4 आणि काठ आहे. ब्लाऊजला ऑलरेडी होते. त्यानंतर हा एक ब्लाऊज आहे, पूर्ण पॅक आहे, पाठीमागून गळा आणि त्याला हे असं लावून करून घेतलेले. बॅक साईडला हात शॉर्ट ठेवले आणि इकडे चैन आहे. असं एकच ब्लाऊज शिवला होता मी, खूप छान बसतो हा. मला वाटलं होतं बसेल की नाही व्यवस्थित, कारण की कधी सवय नसते ना आपल्याला घालायची, पण खरंच छान बसतो हा ब्लाऊज. डायरेक्ट वरतून घालायचं आहे. आणि पुढची बाजू प्रिन्सेस. कप वगैरे काही लावून नाही घेतली मी. मला माझं कोणतं ब्लाऊज आवडतो नक्की सांगा मला कमेंट करून. हे पण सिम्पलच आहे, तर ते दाखवण्यासारखं नाही आहे. हे पण अजून वेअर नाही केले, साडी साधाच आहे. त्यानंतर हा
आहे ते, ही खरं तर साडी जुनं आहे म्हणजे ब्लाऊज पण दाखवूया आपण. हाताला असं केली होती डिझाईन, तेव्हा फॅशन खूपच, आत्ता पण आहे चालू, नाही असं नाही. असं करून घेतलं होतं हाताला. जर अजून 3/4 शिवले असते ना तर अजून छान वाटली असती ही डिझाईन, पण मी शॉर्ट केले होते हात आणि बॅकला असं हे केलं होतं. बाकी जास्त काही केलं नव्हतं. हा पण छान वाटतो घातला की. आणि हा एक सिम्पल आणि सोबत पूर्ण ब्लाऊज आहे ना ते त्याच्यावरची लायनिंग आहे आणि हे जे काट असं नाही म्हणता येणार, प्लेन कापड लावलेलं आहे त्याला गळ्यावर, त्यामुळे छान असा लूक येतो याला. हे माझं ब्लाऊज कलेक्शन होतं. तुम्हाला कोणते ब्लाऊज आवडले ते नक्की सांगा. आणि पुढे मी पुन्हा माझं मंगळसूत्र आणि कानातलं ह्याचं कलेक्शन घेऊन येते, तर व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.